कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। सदनिका घोटाळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। राहुल गांधी आणि सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर 24 तासात अपात्रतेची कारवाई। मग कृषी मंत्री कोकाटेंची आमदारकी रद्द कधी करणार, काँग्रेसचा सवाल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणार। सदनिका घोटाळ्यामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार। मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थ या निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट। मनसे शिवसेनेमध्ये सलोख्याचे संबंध राखण्याचा सामंतांचा प्रयत्न। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। आमदार सुरेश धस मस्साजोग दौऱ्यावर, तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची घेतली भेट। मस्साजोगकरांशी संवाद साधल्यानंतर परळीमध्ये महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। भाजप आमदार सुरेश धसांच्या निवडीला विरोधी उमेदवार मेहबूब शेख यांचं आव्हान, तर शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान केल्याचा आरोप। धसांसह निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे आदेश। 5 मार्चला होणार सुनावणी। काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांचा स्टेटस सध्या चर्चेत। गळ्यात भगवं उपरणं असलेला फोटो स्टेटसला। धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण। मला महाजी शिंदे पुरस्कार दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पोटदुखी, तर जितना जलोगे जलकर एक दिन राख हो जाओगे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना बाहेर काढलं, जनता त्यांना धक्का देणार। उद्धव ठाकरेंच्या धक्का पुरुष विधानाचा एकनाथ शिंदेंकडून जोरदार समाचार। शिंदेंना पक्ष फोडण्याची घाणेरडी सवय आहे। पक्ष एक दिवस फुगा होईल आणि फुटेल। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर जितेंद्र आव्हाडांचा टोला। शिंदे फडणवीस फेविकॉल का जोड तुटेगा नाही, आमच्यात कुठलेही वादविवाद नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्टीकरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर, तर शहांच्या उपस्थितीमध्ये आज पश्चिम गृह विभागाची बैठक। तर हडपसरमध्ये सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला सुद्धा ते उपस्थित राहणार। नेहरूंनंतर 70 वर्षांनी मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झाल्याचा मला आनंद। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोदींची भूमिका महत्त्वाची। शरद पवारांचे गौरवोद्गार। निधी वाटपात महायुतीमध्ये पहिलं प्राधान्य भाजपला, त्यानंतर महायुतीतील सरपंचांना मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। तर महाविकास आघाडीच्या गावांना टार्गेट करून भाजपात प्रवेश देण्याच्या सुद्धा सूचना। नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात, तर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनापूर्वीच पालिकेची कारवाई। काठे गल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करत मारुती मंदिर उभारण्याची मराठा समाजाची मागणी। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीतील यात्रोत्सवाला सुरुवात। भराडी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात। 70 लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार। जीबीएस रुग्णांना सरकारी मदतीचा हात। जनआरोग्यासह पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेतून उपचाराचा खर्च मिळणार। पार्किंग वाद प्रकरणामध्ये अभिनेता आदित्य पांचोलीला दिंडोशी सत्र न्यायालयाचा दिलासा। शिक्षा कमी करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश। रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यामध्ये गतविजेत्या मुंबईचा पराभव। विदर्भाचा 80 धावांनी विजय, तर केरळ आणि विदर्भ यांच्यामध्ये 26 तारखेला आता रणजीचा अंतिम सामना होणार। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।